मॅथ्स पार्ट फर्स्ट अरिथमॅटिक प्रोग्रेशन यामध्ये सम ऑफ द फर्स्ट nth टर्म्स याच्या सॉल्व्ड एक्झाम्पलला आज आपण सुरुवात करणार आहोत. सॉल्व्ड एक्झाम्पलमध्ये एक गणित आपण घेतलेलं आहे समोर. लेट्स फाइंड द सम ऑफ फर्स्ट 100 टर्म ऑफ AP. पहिल्या 100 पदांच्या बेरीज घ्यायची आहे. 14, 16, 18 या पद्धतीनं AP आपल्याला दिलेला आहे. दिलेल्या भागामध्ये आपल्याला A गिव्हन AP इज आपण लिहूया. गिव्हन AP इज 14, 16, 18 and so on. In this A is equal to first term A is also T1. Difference D is equal to 16 minus 14 is equal to 2 and first 100 term therefore N is equal to 100. शेवटचा अंक आपल्याला 100 सांगितलाय. त्यापर्यंतच्या संख्यांची बेरीज म्हणजे एकूण 100 अंकांची बेरीज पाहिजे. आपल्याला 3 अंक दिलेत. दिलेली माहिती आपण घेतली. त्यानंतर सम ऑफ द nth टर्म्स n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d हा फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे. तो आपण लिहिला. त्यानंतर put the values given information in that formula. N is equal to 100 means yes 100 is equal to 100/2 in bracket 2. A is equal to 14 plus N means 100 minus 1 into D is equal to 2. Yes 100. Sum of the first 100 term is equal to 100/2 is equal to 50 in bracket 2 into 14 14 दूनी 28 28 plus 100 minus 1 99 into 2 50 in bracket 28 plus 99 गुणिले 2 92 18 हातच्या गेला 1 92 18 आणि 1 19 198 अधिक 28 ही पद आपल्याला मिळते. त्यानंतर या दोघांची ऍडिशन घेऊया. 50 8 आणि 8 16 हातच्या गेला 1 9 आणि 2 11 आणि हातच्या 1 12 2 हातच्या गेला 1 आणि हितला 1 2 226 226. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. आपण काय करूया 5 ने याला गुणूया. 5 सख्ख 30 हातच्या गेले 3 5 दोन्ही 10 आणि 3 1303 हातच्या गेला 1. त्यानंतर 5 दोन्ही 10 आणि 1 11 आणि इथला 1 0 इथं ऍड करूया. 11,300 इज द सम ऑफ फर्स्ट 100 टर्म. या ठिकाणी आपल्याला फाइंड द सम ऑफ फर्स्ट 100 टर्म्स ऑफ AP आपल्याला विचारलं होतं. ती म्हणजे पहिल्या 100 अंकांची बेरीज 11,300 आपल्याला मिळालेली आहे. शेवटी इन वर्ड मध्ये शाब्दिक भागात आपल्याला उत्तर लिहायचं आहे. देअरफॉर द सम ऑफ फर्स्ट 100 टर्म्स इज 11,300. या पद्धतीने आपल्याला शेवटचं उत्तर लिहायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. फाइंड द सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स. पहिल्या n पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे. आपल्या नैसर्गिक संख्या पाहिजेत. देअरफॉर फर्स्ट n नॅचरल नंबर्स आर 1 2 3 अप टू n. 1 पासून n पर्यंत आपल्याला त्या मिळालेल्या आहेत. म्हणजे आपल्याला a ची व्हॅल्यू मिळालेली आहे 1. डिफरन्स मिळतोय 2 - 1 म्हणजे प्रत्येकातील डिफरन्स 1 येतोय. अँड n इज इक्वल टू ऑल्सो n. लास्ट नंबर इज n. देन फाइंड आउट सम ऑफ द फर्स्ट n नंबर्स. पहिल्या n नंबरची आपल्याला बेरीज करायची. करूया. आपलं सूत्र आहे Sn इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट
2a प्लस n मायनस 1 इंटू डी. यामध्ये डिफरन्स आहे n आहे, n इथं पण आहे तिथं पण आहे. यानंतर अजून एखादा फॉर्म्युला आहे आपल्यासाठी, तो आहे Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट t1 प्लस tn. हा फॉर्म्युला या ठिकाणी वापरणं आपल्याला सोयीचं होतंय. हा फॉर्म्युला वापरूया. फर्स्ट n नॅचरल नंबर सम इज इक्वल टू n अपॉन 2. t1 is the first number is equal to 1 and last number is equal to n, means n into 1 plus n means n plus 1 upon 2 is the sum of first n natural numbers. म्हणजे ही बेरीज आपल्याला मिळणार आहे पहिल्या n नैसर्गिक संख्यांची. therefore first n natural numbers are is n into n plus 1 upon 2. या पद्धतीनं ती आपल्याला लिहायची आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड द सम ऑफ फर्स्ट n इव्हन नॅचरल नंबर्स. आपल्याला पहिल्या n नॅचरल नंबर्स ज्या आहेत, इव्हन नॅचरल नंबर म्हणजे समनैसर्गिक संख्यांची पहिल्या n पर्यंतच्या समनैसर्गिक संख्यांची बेरीज विचारलेली आहे. मग यामध्ये इव्हन नॅचरल नंबर्स आहेत 2 4 6 डॉट 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 अप टू लास्ट नंबर. लास्ट नंबर कोणता येणार आहे? n हा आपल्याला 100 आला. 100 हा इव्हन नंबर, म्हणजे येणारा लास्ट नंबर हा n असेल असं आपण नाही सांगणार. या ठिकाणी 2n, कारण पहिला 1 असेल तर n येतोय, 2 असेल तर दुप्पट होणार आहे त्याची, म्हणजे दुपटीमध्ये आपल्याला त्या किमती मिळत जाणार आहेत. 1 असेल तर लास्ट नंबर आपण n घेतो, 2 असेल तर त्याच्या n नंबरची पण टॉईस सम मध्ये इव्हन नॅचरल नंबर मध्ये आपण ती घेणार आहोत. म्हणजे या ठिकाणी a ची व्हॅल्यू आपल्याला 2 मिळते, तीच t1 आहे. त्यानंतर डिफरन्स 4 वजा 2 हा 2 चा 3 पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला पुस्तकामध्ये सोडवून दिलेलं आहे. त्यामधील फर्स्ट मेथड आपण बघूया. n अपॉन 2 इन ब्रॅकेट t1 प्लस tn. लास्ट नंबर nच आहे. t1 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 2, tn ची किंमत दिलेली आहे tn. लास्ट नंबर, लास्ट टर्म आपण म्हणू, ज्याला 2n आपण म्हणतो, लिहिली. दोघांमध्ये 2 कॉमन आहे, n अपॉन 2. इथं 2 निघाला कॉमन, 1 प्लस n या ठिकाणी राहिले, 2 ला 2 गेलं, राहिलं 1 प्लस n मीन्स n प्लस 1. या पद्धतीनं फर्स्ट मेथडनं आपण सोडवलं. नंतर आपण याच्या पूर्वीच्या एक्झाम्पल मध्ये आपण पाहिलं होतं n इंटू n प्लस 1 अपॉन 2. हे पद्धत आपण वापरली होती. ही सम मिळाली होती फर्स्ट n नॅचरल नंबरची इज इक्वल टू सम ऑफ फर्स्ट नॅचरल नंबर्स, पहिल्या n नैसर्गिक संख्यांची. मग इथं टॉईस आहे, 2 न गुणलेला आहे. देअरफॉर सम ऑफ इव्हन natural number is equal to 2 in bracket sum of first natural numbers. म्हणजे नैसर्गिक संख्यांच्या बेरजेच्या दुप्पट केली तर सम संख्यांची बेरीज येणार. म्हणजे 2 इन ब्रॅकेट n इंटू n प्लस 1 अपॉन 2. 2 ला 2 गेलं, या ठिकाणी n इंटू n प्लस 1. हे तेच एक्झाम्पलचा आन्सर आपल्याला मिळणार आहे. देन द लास्ट आपल्याला सांगितलेलं आहे की तिसरी मेथड आपल्याला वापरायची आहे. रेग्युलर फॉर्म्युला Sn इन इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. यामध्ये n अपॉन 2 2 a is equal to 2 plus n minus 1
into d is equal to 2. n upon 2 in bracket 2 2s are 4, 2 into n 2n minus 2, n upon 2 in bracket 4 minus 2 2 plus 2n, n मध्ये 2 कॉमन आहे, 2n upon 2 in bracket 1 plus n means n 2 gets cancel, n in bracket n plus 1. म्हणजे तिसऱ्याही स्टेज मध्ये याच पद्धतीने आपल्याला उत्तर मिळणार आहे. मेथड कोणतीही वापरा, उत्तरामध्ये बदल होत नाही, त्याच पद्धतीने आपल्याला उत्तर मिळणार आहे. फाइंड द सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स. पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नाही, ऑड नॅचरल नंबर्स असं म्हणलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी विषम संख्यांची, विषम नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची आहे. सम संख्या 1 पासून 100 पर्यंत सॉरी n पर्यंत आपण घेतल्या होत्या. इव्हन संख्या घेताना 2n घेतल्या होत्या. जेव्हा आता आपण ऑड घेणार आहे 1 2 इथं 2 4 1 3 घेतोय, तेव्हा समसंख्येमधून 1 वजा करा. समसंख्येतील जो लास्ट nth टर्म आहे त्याच्यामधून 1 मायनस केला की आपल्याला इव्हन नंबर सॉरी ऑड नंबर मिळणार आहे. कसा तर 2 मधून n ची किंमत आपण 1 ठेवली, त्याच्यातून 1 वजा केला तर 2 1 जा 2 minus 1 इज इक्वल टू 1. यामध्ये जर n ची किंमत आपण 2 ठेवली नॅचरल नंबरची तर 2 2 जा 4, 4 minus 1 3. या पद्धतीने आपल्याला n मीन्स सेकंड टर्म, थर्ड टर्म जर आपण टाकली 3 2 जा 6, 6 minus 1 5 इज द थर्ड टर्म. या पद्धतीने आपल्याला किंमत मिळत जाणार आहे. म्हणजे इथं आपण सोल्युशन घेत असताना 1 3 5 7 9 11 डॉट 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 2n minus 1 is the AP of odd natural number. की AP असणार आहे ऑफ ऑड नॅचरल नंबर्स. या पद्धतीने मिळणार आहे. म्हणजे इथं A ची व्हॅल्यू 1 असणार आहे. डिफरन्स इव्हन नॅचरल नंबर्स प्रमाणेच 3तून 1 2 गेला 2 राहिले, 5 मधून 3 गेले 2 राहिले, या पद्धतीने मिळणार आहे. हा लिहिला. इथं पण आपण 3 पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट t1 प्लस tn, ही पद्धत वापरू शकतोय. लास्ट नंबर nth आहे अपॉन 2, फर्स्ट नंबर आहे 1 अँड लास्ट नंबर आहे 2n minus 1 n अपॉन 2 इन ब्रॅकेट 1 प्लस 2n minus 1. ब्रॅकेट मधून संख्या बाहेर काढल्या 1 minus 1 गेट्स कॅन्सल, n अपॉन 2 इन ब्रॅकेट 2n 2 2 गेट्स कॅन्सल, n इंटू n n स्क्वेअर. या पद्धतीने आपल्याला n स्क्वेअर म्हणजे जो नंबर्स आपल्याला मिळणार आहे त्याचा स्क्वेअर केला की आपल्याला काय मिळणार आहे, सम ऑफ द ऑड नॅचरल नंबर्स. यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे जे रेग्युलर फॉर्म्युला आहे तो वापरायचा आहे. Sn is equal to n upon 2 in bracket 2a plus n minus 1 into d. यामध्ये n upon 2 किंमत तशीच ठेवूया. 2 into a ची व्हॅल्यू आहे फर्स्ट प्लस n minus 1 into d ची व्हॅल्यू आहे 2. यात मल्टिप्लाय करूया. n upon 2 2 1 जा 2, 2n minus 2 2 minus 2 gets cancel, n upon 2 in bracket 2n means also n square. या पद्धतीने आपल्याला याही फॉर्म्युलानं तेच आन्सर मिळणार आहे. लास्ट एक्झाम्पल, फाइंड द सम ऑफ ऑल ऑड नंबर्स फ्रॉम 1 to 150. आपल्याला बेरीज करायची आहे विषम संख्यांची, 1 ते 150 च्या दरम्यानच्या विषम संख्यांची बेरीज करायची आहे. यामध्ये सोडवत असताना odd numbers from
1 to 150 आर याच्यामधले जे ऑड नंबर आहेत ते 1, 3, 5 या पद्धतीने 149 येणार आहे. 150 सम संख्या येते, इव्हन नंबर येतोय. म्हणजे ह्या एकूण संख्या झाल्या इज एपी. याला आपण एपी अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणू. या एपी मध्ये ए ची व्हॅल्यू 1 आहे, डिफरन्स 2 आहे अँड लास्ट नंबर आहे 149, 159. फाइंड द टोटल नंबर्स इन एपी. किती संख्या आहेत एकूण ह्या एपी मध्ये ते आपल्याला बघावं लागेल, मग आपण बेरीज करू शकणार आहे. कारण n माहिती हवा आहे आपल्याला. देअरफॉर Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. हा आपला फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरायचा आहे. या फॉर्म्युला मध्ये a ची व्हॅल्यू 1 आहे, n मायनस 1 इंटू डी ची व्हॅल्यू 2 आहे. Tn आपल्याला 149 मिळालेला आहे. 149 बरोबर 1 अधिक 2n वजा 2. 1 मधून 2 गेले की आपल्याला उत्तर मिळणार आहे 2n वजा 1. 149 बरोबर यानंतर 2n बरोबर 149 अधिक 1 म्हणजे 150 बरोबर 2n म्हणजे n ची व्हॅल्यू मिळणार आहे 150/2 मीन्स n इज इक्वल टू 75. या पद्धतीने 75 संख्या ह्या ऑड संख्या आहेत 1 ते 150 च्या दरम्यान. मग आपण फॉर्म्युला सम ऑफ द फर्स्ट n टर्म्स इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी किंवा फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म याचाही वापर केला तरी चालतो. पहिल्या 1 ते 149 पर्यंतच्या संख्यांची बेरीज बरोबर n आपल्याला मिळालाय 75. n/2 आपण त्या ठिकाणी किंमत ठेवू. 75 भागिले 2 2 a 75 वजा 1 गुणिले डी ची किंमत आहे 2. 75/2 बे के बे 75 वजा 1 74 गुणिले 2. 75/2 यामध्ये 2 कॉमन आहे, कॉमन काढला इथे राहतो 1 अधिक 74. इथला 2 दोघांमधला कॉमन निघाला, 2 ला 2 कॅन्सल झाला. 75 74 आणि 1 75 म्हणजे 75 आणि 75 यांचा गुणाकार आपल्याला मिळाला, तो SN असणार आहे. म्हणजे सम ऑफ द ऑल ऑड नंबर्स फ्रॉम 1 to 150. या पद्धतीने 75 चा वर्ग म्हणजे 75 गुणिले 75 70 अधिक 5 आपण करू, कंसाचा वर्ग 7 चा वर्ग 49 म्हणजे 70 चा वर्ग 4900, 5 चा वर्ग 25 आणि दोघांच्या गुणाकाराची दुप्पट 7×5 35 म्हणजे 350 ची दुप्पट आली 700. 5 2 9 आणि 7 16 हातच्या गेला 1 4 आणि 1 5 5625 ही किंमत येणार आहे. या सर्व ऑड नंबरची 1 ते 150 पर्यंतच्या ऑड नंबरची ऍडिशन आपल्याला मिळणार आहे. या पद्धतीने हेच एक्झाम्पल आपण दुसऱ्या मेथडनेही सोडवू शकतोय. ती मेथड कोणती, तर या पद्धतीने ती वापरायची आहे. Sn is equal to n/2 in bracket T1 plus Tn. यामध्ये n आपण 75 घेतोय छेद 2. फर्स्ट टर्म 1 आहे, लास्ट टर्म 149 आहे. 75/2 यामध्ये येते 150. 150 भागिले 2 म्हणजे 75 गुणिले 75 म्हणजे 5625. ही आपल्याला Sn ची म्हणजे फर्स्ट ऑड नंबर्स फ्रॉम 1 to 50 यांची ऍडिशन सम मिळते. या पद्धतीने आपण सॉल्व्ड एक्झाम्पल सॉल्व केले. ह्या सर्व सॉल्व्ड एक्झाम्पल्स वरतीच आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.3 सोडवायचा आहे. यामध्ये आपल्याला 9 एक्झाम्पल्स सोडवायचे आहेत. ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच, पण त्यापूर्वी तुम्ही त्याचा सराव करावा. काही अडचण आली, शंका आली
तर त्या एक्झाम्पलबद्दलच्या व्हिडिओबद्दलच्या काही अडचणी असतील त्याही सांगाव्यात, शेअर कराव्यात. आपण त्या सर्व अडचणींना सॉल्व्ह करूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.